मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान, काल माझ्या एक भक्ताने मला स्मरण केले, म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले। त्यावेळी त्यांनी मला 3 प्रश्न विचारले। तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन। प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्ताने मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे। आता कृपया मला 3 प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपा करून माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल। भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग, तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन। तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशीब पुत्रप्राप्ती नाही। माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिने परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो। माझा तिसरा प्रश्न असा आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गात स्थान मिळते। भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे तिन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। जो कोणी या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेला ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतर ही स्वर्गाची प्राप्ती होते। भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल। पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा। तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकीन, तुम्ही कथा सुरू करा। तर मित्रांनो, तुम्ही आमच्या या कथेत हरवण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते, जे आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही। चला तर कथेला सुरुवात करूया। भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटीशी गाव होते। त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुले होते। मुलांचे लग्न झाले होते। गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते। प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धर्मनिष्ठ स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे। भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुखियाच्या मोठ्या सुनेला मुलगा झाला, दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी झाली, पण तिला मुलगा नव्हता। भगवान शिव म्हणतात, पार्वती, प्रमुख्याची पत्नी आणि मोठे सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असे। आपण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमीच ऐकायची। आता मी प्रथम तुम्हाला प्रमुख्याची धाकट्या सुनेची गोष्ट विस्तारपणे सांगतो। या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका। तुमचा पहिला प्रश्न होता, कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही? भगवान शिव म्हणतात, प्रमुख्याची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती। तिच्या कुटील स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त होते। प्रमुख्याची धाकट्या सुनेचा नाव सुमन होते। बिचारी सुमन सकाळी अंधारात अंतरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्री झाली की कुठेतरी एका कोपऱ्यात झोपायची। असे करून हे सुमन प्रमुख्याची बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे। आता एक दिवशी सकाळी सुमन घर झाडू लागली होती, तिथं प्रमुख्याची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जेवण आहे का? हात पटकन हलव, मी मंदिरात जात आहे, मी येईपर्यंत जेवण तयार ठेव, मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही याची काळजी घे। देव म्हणतो, बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली। देव म्हणतो, पार्वती, मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली। स्वयंपाक करताना ती विचार करत होती, क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात, त्यांचे टोमणे मारायची सवय कधी जाईल कुणास ठाऊक। भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठण्याचा आवाज आला। तर सुमनला वाटलं जेवण आताच बनवायला घेतले, सासू लवकर परतल्यासारखं वाटतं। तेवढ्यात सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला। आता साधू म्हणू लागला, मुली, तुझे लग्न चिरकाल टिकून राहो, बाबांना थोडे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे। भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुमन हे अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री होती। तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला, पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली। मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासीला जेवायला आत यायला सांगितले आणि त्यावेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू,
सासूबाईंनी येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिशय अतिथी धर्माचे पालन करू लागले. साधू जेवण करत असताना सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाले, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही, उठ भिकारी निघ इथून. पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट स्त्रीने साधूला मारून घराबाहेर हाकलून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग सुनेवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केलेस? तू या महात्म्याला खायला इतका अन्न दिलं. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन घाबरत म्हणाली, आई मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते, यात तितका चांगलं वाईट म्हणण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे देवाचे रूप आहे, प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे. भगवान शिव म्हणतात, पार्वती अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी कुटील सासूने सुमनला घरातून हाकलावून दिले. आता बिचारी मुलगी रडत दार वाजवत राहिली, पण सासू दगडासारखी झाली, तिचे मन विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परतणे. भगवान शिव म्हणतात, पार्वती अशा प्रकारे सुमन दुःखाने तिच्या मातृगृहाकडे निघाली आणि मध्येच घनदाट जंगल होता. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमनने पावसापासून वाचवण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला, मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले. आता त्या झाडांच्या मुळाशी कोठार होतं. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत असेल तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. भगवान शिव म्हणतात, पार्वती जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात एक ऋषी दिसला. ते ऋषी दुसरे कोणी नसून साक्षात विष्णूच होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बाळा रडू नको, मला माहित आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात, कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या जाऊबाईला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको, मी तुला एक कागद देतो, त्या लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर, मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. आणि असे प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. भगवान शिव म्हणतात, पार्वती पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्या जंगलात एका झोपडीत राहू लागली. भगवान शिव म्हणतात, पार्वती मग एके दिवशी सुमनच्या मनात मुलाचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असतं. आता ती सुमन असाच विचार करू लागली होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुनासिक स्वर क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्ती इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत वेळापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावावर सक्रिय होईल याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारण करावे. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल. आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते. कागदात पुढे असे लिहिले होते की मासिक पाळीचे 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते, 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो, 7व्या रात्री संगणमताने मुलगी जन्माला येते, 8व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो, 9व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते, 10व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो, 11व्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील आचरणाची मुलगी जन्माला येते, 12व्या रात्रीच्या मिलनातून उदत्त आणि सद्गुणी मुलाचा जन्म होतो, 13व्या रात्रीच्या मिलनातून संपन्न करण्याच्या जन्म होते आणि 14व्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो, 15व्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कन्येला जन्म मिळतो, 16वे रात्री सुवर्ण सर्व गुणसंपन्न पुत्ररत्न प्राप्त होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनेने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारण केले. आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडी तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आले. आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होता आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला. हा पत्ता त्या कोठाराच्या होता ज्यात ती सुमन पावसापासून वाचवण्यासाठी लपली होती.
सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन येऊन त्या कोठारात लपते. त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते. त्यात सुमन गेली. त्या झाडाच्या वर 2 राक्षस राहत होते. एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघेही राक्षस पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही. आता मला स्वर्ण बेटावर जावसे वाटू लागले आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे. हे झाड आता आपल्याला हवेत उडवून सोन्याचे बेटा असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. मग दोघेही राक्षस झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागलं. दुसरीकडे थकलेले सुमन कोठारात लपून होती. कोठारात शिरता सुमन झोपी गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली. मग सुमनने कोठाऱ्याच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलंच होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना खूप भूक लागली होती. दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले. भगवान शिव म्हणतात, पार्वती हे 2 राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहता सुमनला अचानक ती वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमनने हातातील वाळू उचलली तेव्हा ते अचानक ओरडू लागली, अरे हे तर सोन्याचे वाळू आहे. आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढे वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे त्याच कोठारात शिरली. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन पुन्हा कोठारात गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले, आज पोटभर जेवण करून पूर्ण तृप्त झालो आहोत. आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया. आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले. भगवान शिव म्हणतात, पार्वती तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली. त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून तिथून निघून गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडता सुमन सोन्याचे वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन. मी माझ्या सासूला इतकं सोनं देईन. मग ती कधीच माझ्यावर द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती इथे सुमन असाच विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळं प्रकार सांगितला आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते. सुमन तिच्या सासूला म्हणते, सासू बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे. आणि मग असे म्हणत सुमन घरात शिरली आणि तिने सर्व सोने तिच्या सासूला दिले. तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. भगवान शिव म्हणतात, पार्वती सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली, तू खूप कमी सोने आणले आहेस. जे सोने होते ते सर्व आणायला हवे होते. मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली, आई एवढी सोने आपल्याला 3-4 पिढ्यांसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणू लागली, मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. ते जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन किती सोने घेऊन येते बघ. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमनने तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. सुमन सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात बसली. दुसरीकडे ते राक्षस झाडावर येतात. झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते. दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोना गोळा करेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती इथे सुमनची सासू मनातल्या मनात आनंद व्यक्त करत होती. त्यावेळी एक राक्षस म्हणू लागला, आता सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्य बेटावर जाऊ. आज मला मासे खावसे वाटत आहे. आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात. ते झाड मत्स्यादीपकडे उडून गेले. भगवान शिव म्हणतात, पार्वती राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली, तुम्ही सोन्याच्या बेटावर का जात नाही. मत्स्यादीपकडे जाऊ नको, सोन्याच्या बेटावर चल आता. त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसांच्या लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कुणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्हीही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपली जीव गमवावा लागला. आता जेव्हा प्रमुख्याला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकटी सुनेकडे जातो
आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला असे काही करू नकोस असे आधी सांगितले होते. अति लोभी नसावा आणि सून मुली सारखं असतात, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मी काय करू, तिने माझे एकही शब्द ऐकले नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती दुसरीकडे सुमन पतीसोबत आनंदाने राहू लागली. नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला. मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना पाहून आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुख मोठ्या मुलांची पत्नी जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची. जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि तिला खूप सारे पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबी दिवस घालू लागले, म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. सुमन ही एक अतिशय दयाळू स्त्री होती. ती तिच्या जावबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जाऊला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपला धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागतात. भगवान शिव म्हणतात, पार्वती हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट गुणाचा होता, म्हणून त्यांनी सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले. आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार होता. त्यांनी आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटला. आणि मग सुमन आणि जावबाई आपल्या आयुष्य भरभरून जगले. तेव्हा मृत्यूच्या पश्चात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या जावबाईला नरक स्थान मिळाले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या, जे विष्णूने सांगितलेल्या नियमांचे विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या इच्छानुसार संतान प्राप्त करा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचे वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की या लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याचा लोभापोटी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नका. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. चरित्रवान आणि पती-प्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. मित्रांनो, जर हा छोटासा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.